नमस्कार मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण 15 तारखेला निघालेलो आहे. 16 तारखेला म्हटलं होतं, पण 15 तारखेला आपण निघालेलो आहे अलिबागला. आता आपण वर्धनगडच्या पायथ्याशी आहे. बघा, हे माझ्या पाठीमागं वर्धनगड आहे. मोबाईलवर असं लय लांब असल्यावर दिसतंय, पण आम्ही पायथ्याला जवळच आहे. आता वर जायचं म्हटलं होतं, पण आत्ता जायला काही येत नाही, कारण की आम्ही चाललोय मोरं कोलाबा किल्ल्याला. म्हणजे अलिबागला आम्ही कोलाबा किल्ल्याकडे जाणार आहे. त्याच्यासाठी माघारी येताना वर्धनला जातो, कारण की हाईट जरा जास्त आहे. जाऊन वर चढून खाली उतरायला वेळ लागेल आम्हाला. त्याच्यासाठी आम्ही माघारी येताना जाता ठरवलं आहे. आणि एका गाडीवर आलम हरी नी तिघं आम्ही एकाच गाडीवर आहे. दुसरा नेंबर तयार केलेला तो नेंबर कॅन्सल झाला आहे. चष्मा फुटेल पाहिजे ना, कुठला खानला जाईल पण. हे आमचे हरिपंच, आमचे डेप्युटी सरपंच तिकडे आहेत. आणि हे आमचे रॉयल एनफिल्ड. चौथा नेंबर काय आमच्या मेळात येणार, त्याच्यामुळं आम्ही, मला वाटतं निसर्गाला दिलं पण मान्य नाही आमच्या चौथा नेंबर. चांगलं 3-4 जणाला आम्ही विचारले. पदरच्या पैशानं आम्ही न्यायला तयार झालो, पण नेंबर काय आमच्या संग कोणी ना, मग शेवटी 3 निघालो आमच्या. बघा, ही आपली बुलेट हंटर आलमची गाडी आहे. आता अलिबागला जायला आम्हाला किती वेळ लागतोय काय, कारण की 2 ते 3 दिवस आम्ही मुक्काम करणार आहे. इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्व किल्ल्याचं, समुद्राचं, कोकणाचं तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे दाखवलं जाईल. तुम्ही फक्त लोकांनी पसंत करा, लाईक करा. आणि ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही लोकांनी जे काही भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आहे मी. पाठीमागं वर्धनगड आहे. इकडं मोठे मोठे डोंगर दिसतात. अजून इथून मला वाटतं वाय किती आहे, वाय किती लांब आहे अजून? 40-50. म्हणजे अजून आपल्याला सर्रास अंतर किती, 250 किलोमीटर तोडायचं आहे. अजून 250 किलोमीटरच्या आसपास जायचं आहे मित्रांनो आम्हाला. आता वाजले किती तरी मला वाटतं 2-2:30 वाजला आम्हाला जागेवर स्टॉपवर जाऊ असतो. तवर कुठं तर 1200 टोटल 1200 किलोमीटरचा प्रवास आहे गाडीवर आमचा. 3 दिवस मुक्काम या हिशोबानं चालू आहे आमचं सगळं. बघू मग. आत्ताशी आम्ही, मला वाटतं 150 किलोमीटर तोडलं आहे रनिंग. 150 ते 150-200 आसपास तोडले. इथून पुढं आता बघू किल्ल्या गेल्यावर मग आता मुक्काम ह्याच्यात अलिबागमध्ये करायचा का इथं मागं कुठं करायचं, कारण की आता टेंट वगैरे आणायचं होती, काय आणलं नाही. ती राहिलं, ती घरीच ठेवलं. म्हणजे रूम घेऊन न थांबायचा आमचा निर्णय झाला, त्याच्यामुळं ते कॅन्सल केलं आम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ह्याच्यावर आता अलिबागलाच डायरेक्ट. काळजी घ्या.